हाय गाईज, गुड आफ्टरनून. सो आजच्या डेटला जर बघितलं तर मी इकडे काही ट्रेडिंगच्या लेवल टाकल्या होत्या. तर ह्या लेवलला मार्केट ॲटलिस्ट 90, 95, 99, 100% रिस्पेक्ट देतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टेस्ट केल्या तर तुम्हाला समजतील. ओके. सो काय कन्सेप्ट आहे, कशा प्रकारे ट्रेडिंग होते, काय लॉजिक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोडंफार अंडरस्टँडिंग करणं शिकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि आजच्या डेटला जो प्रॉफिट चालू आहे, काय ट्रेडिंग कन्सेप्ट आहे, इवन जो लॉस झाला आहे किंवा ॲक्च्युली काय कंडिशन्स मार्केट आपल्या बोट काम करतो आहे, तर तोही मी तुम्हाला दाखवेन. पण ॲक्च्युली बोट काय काम करतो ते तुम्हाला दाखवतात. बघा, जसा मार्केटचा कल असतो, काही स्ट्रॅटर्जी असतात, काही प्रीफिक्स असतात, तर त्या स्ट्रॅटर्जीवरती पूर्ण बोट ॲटोमेशनवरती काम करतो. ओके. सो याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो की आजच्या डेटला इथं बँक निफ्टीमध्ये म्हणजे एक निफ्टीचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. म्हणजे आपली जी पहिली प्रायोरिटी बेसिक स्ट्रॅटर्जी जी आहे तर ते आहे निफ्टी बोट. ओके. आता निफ्टी बोट कसा काम करतो की मार्केटचा ट्रेंड जसा फायनल होईल तर त्या कंडिशनला तो इथं कुठेतरी ट्रेड घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं ट्रेड घेतला त्यानं आणि इथं ट्रेड घेतल्यानंतर जर मार्केटमध्ये असं रिव्हर्सल येत आहे, आता ही रिव्हर्सल जर आली इथे 1, 2, 3 इथं मार्केट फ्लक्च्युएशन करतं आहे, तर त्याचा स्टॉप लॉस जो असतो तो आपण तिकडे मॅनेज केलेला आहे. पण स्टॉप लॉस जर झाला बरोबर तो थोडा ट्रेडिंग बंद करतो. ओके. जर मार्केटचा स्टॉप लॉस जर होतो आहे तो डायरेक्ट ट्रेडिंग बंद करून टाकतो. हा एक सीन आहे. आता इव्हन ही स्टॉप लॉस जर झाला आणि परत मार्केट जर रिव्हर्स होऊन जर कंटिन्युएशनमध्ये येतं आहे तर त्या कंडिशनला तो ट्रेड करत नाही. आता ह्या कंडिशनला मला तुम्ही पर्सनली जर इथे ट्रेड घेताय, तुमचा स्टॉप लॉस जर झाला तर तुम्ही काय करू शकता, काहीच नाही करू शकत. ओके. सो एक ट्रेडिंगचा एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमात तिकडे सांगतो. तर ट्रेडिंगमध्ये स्विंग नावाचा एक प्रकार असतो. स्विंग म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मार्केट ह्या लेवलला आलं, इथून रिव्हर्स झालं, इथून इथपर्यंत मार्केट येऊ शकतं, असं एक जनरली कमिटमेंट आहे. ओके. पण आता सपोज मी जर इथं ट्रेड घेतला आहे तर याचा ॲक्च्युअल स्टॉप लॉस असतो मागच्या कॅन्डलचा हाय. म्हणजे ह्या कॅन्डलच्या हायला तुम्ही स्टॉप लॉस लावला पाहिजे किंवा मागचा जो स्विंग आहे त्या मागच्या स्विंगला तुम्ही स्टॉप लॉस लावला पाहिजे. म्हणजे लमसम हा वाला स्विंग आहे, या स्विंगला स्टॉप लॉस लावला पाहिजे. पण तुम्ही जर स्विंग लावताय तर तुमची रिस्क खूप वाढते, बरोबर ना. आणि इव्हन तुमची ॲक्युरेसी पण सेमच असणार आहे. पण त्याच्यामुळे तुम्ही जर जो मेन स्विंग आहे, हा वाला मेन स्विंग म्हणतो आपण याला, ह्या मेन स्विंगला स्टॉप लॉस लावला आणि तर तुमचा जर स्टॉप लॉस झाला तर तुमचा स्टॉप लॉस खूप मोठा वाढतो. तर त्यामुळे माझं एक ओपिनियन असं असतं किंवा माझं एक एक्सपिरियन्स असा सांगतो की मार्केट जेव्हा कंटिन्युएशनमध्ये येतं तेव्हा रिट्रेस करत नाही. पण आता ह्या कंडिशनला रिट्रेस केलं आणि थांबलं आणि मग मार्केट कंटिन्युएशनमध्ये आलं. आता ह्या कंडिशनला स्टॉप लॉस होणं कंपल्सरी होणारच आहे. आणि तुम्ही मॅन्युअल जरी करताय तरी लॉस होणारच आहे. आणि तुम्ही जर खूप मोठी रिस्क घेताय किंवा खूप मोठा स्टॉप लॉस लावताय तर ती खूप मोठी रिस्क आहे. ओके. त्या व्यतिरिक्त सपोज मार्केट इथून वरती जाते, तुम्ही जर इथं कुठं ट्रेड घेतला तर तुमचा स्टॉप लॉस राहील ह्या कॅन्डलचा लॉ, पण आपण मागच्या कॅन्डलचा लोला स्टॉप लॉस आपण लावतो बोटमध्ये. ओके. आता हा झाला बोट एंट्री स्टॉप लॉस कन्सेप्ट. टार्गेट जो आहे तर आपण लावतो त्याला 20 पॉईंट किंवा 30 पॉईंट, तुम्ही त्यांच्या ॲडजस्टमेंटवर चेंज करू शकता. ओके. सो हा एक जनरल सिच्युएशन आहे. पण ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये ह्या अशा फ्लक्च्युएटेड मुवमेंटमध्ये ESL हिट होऊ शकतो, ESL हिट होण्याचे चान्सेस असतात अशा कंडिशनला. आता ही सिच्युएशन तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता हा ॲप देतो तुम्हाला आपण मित्रांनो. आता याच्यामध्ये ही जी ॲक्च्युअल स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगितली निफ्टी बोट, तर याच्यामध्ये आपला आजच्या डेटला स्टॉप लॉस आहे. ओके. आता हे जर तुम्ही टेक्निकली समजून घेतलं तर नेमकं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. नाहीतर मग तुम्हाला ट्रेडिंग जे आहे तर ते नाही समजणार. ओके. तुम्हाला प्रॉफिट करायचं आहे, ॲटोमेशन बोट काम करतो, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर्ली समजून घेतल्या तुम्हाला लक्षात येईल. आता आजच्या डेटला बघा काय झालं, इथं लमसम एक पुट बाय झाला, त्याचा एक स्टॉप लॉस झाला. ओके. 2 ट्रेड झाले आजच्या डेटला, 1500 रुपयाचा स्टॉप लॉस झाला. ओके. सो तुम्हाला दाखवतो मी, एक ट्रेड झाला. ओके. 120ला बाय झाला, 104ला सेल झाला, 104ला बाय झाला, 89ला सेल झाला. आता ही असं काय झालं ते दाखवतो तुम्हाला मी. ओके. आता बघा इथं कुठंतरी तो सेल झाला, म्हणजे पुट बाय झाला, एक्झिट झाला. आता याचा प्रीमियम पण तुम्हाला मी दाखवेल मित्रांनो. म्हणजे टेक्निकल जे आहे ते तुम्हाला थोडंफार समजून घ्यावं लागेल. तुम्ही जर म्हटले का नाही मी काही समजून नाही घेत आणि मला प्रॉफिट पाहिजे, तर ते मे बी तुमचं 50% बरोबर आहे पण 50% चुकीचं आहे. ओके. सो निफ्टीचा आहे प्रीमियम किती आहे, हा वाला. ओके. 400. ओके फाईन. ओके. आता बघा इथं कुठंतरी 10, 10:30 वाजता इथं ट्रेड घेतला सिस्टमने, स्टॉप लॉस एक्झिट झाला, परत ट्रेड घेतला, परत एक्झिट झाला. आणि ह्या कंडिशनमध्ये
जसं एक्झिट झाला तर तो डायरेक्टली आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचला. आता या सिनेरिओमध्ये तुम्ही मॅन्युअल ट्रेड केला लॉस होणारच आहे, ॲटोमॅटिक ट्रेड केला लॉस होणारच आहे. आता याच्यापासून आपण अवॉइड कसं करू शकतो? ओके, सो अवॉइड कसं करू शकतो त्याला काही चान्स नाही. एक तर तुम्ही स्टॉप लॉस वाढवू शकता, ओके, आणि किंवा तुम्ही ट्रेड एक्झिट करू शकता, दुसरा काय ऑप्शन नाही आहे. पण याच्यावरती एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे माझ्याकडे. ओके, अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय? आपली जी स्ट्रॅटर्जी मित्रांनो त्याच्यामध्ये मी अपडेट केला आहे. ओके, तर एक परफेक्ट कसं आहे, ही स्ट्रॅटर्जी जी आहे तर ट्रेंड फॉलोविंग आहे. अपडेटेड स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. इकडे कालच्या डेटला एक जबरदस्त प्रॉफिट होता, रिस्क फॅक्टर पण आहे. आता बघा, एक जनरली माझं एक ओपिनियन असं असतं का सेफ झोन सेफ प्रॉफिट, रिस्क झोन रिस्क प्रॉफिट, बरोबर ना. म्हणजे रिस्क झोन असेल तर हाय प्रॉफिट भेटेल तुम्हाला. ओके, सो दुसरं एक अकाउंट आहे माझं, तर ती स्ट्रॅटर्जी आपण म्हणजे ऑलरेडी ती खूप साऱ्या जुन्या दिवसापासून म्हणजे आमचं मागच्या 4 वर्षापासून आपण वापरत होतो, पण टेक्निकल कारणामुळे ती स्ट्रॅटर्जी मागे काही दिवस आपण बंद ठेवली ती मार्केट मुवमेंटमुळे. ओके, सो ती स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला इकडे दाखवेल. तर ती स्ट्रॅटर्जी जी आहे तर ती काय, आता बघा, आता याच्यामध्ये आजच्या रेटला 6वा ट्रेड चालू आहे. म्हणजे लमसम याच्यात ट्रेड जे आहे ते कमीत कमी 10-12 ट्रेड होऊ शकतात पूर्ण दिवसभरामध्ये, पण याच्यामध्ये प्रॉफिट पण होऊ शकतो. ओके, आता तुम्ही जर बघितलं तर लमसम सगळे पुढचे ट्रेड झाले. ओके, 45,400, 45,300, 45,200, 45,100, 45, 44,800 आणि टोटली आता जो रनिंग प्रॉफिट चालू आहे तर हा चालू आहे किती, 6,000 रुपये. ओके, सो आता याच्यामध्ये ही कन्सेप्ट काय ती तुम्हाला मी सांगतो. आता ही बँक निफ्टीवरती काम करेल आणि जसं मार्केटचा ट्रेंड असेल ना तर त्या डायरेक्शनमध्ये रॅली काम करेल. ओके, पण याच्यामध्ये फायदा असा आहे का प्रॉफिट जो आहे तो अनलिमिटेड आहे. 5,000, 10,000, 50,000 पण वन डेमध्ये प्रॉफिट होऊ शकतो. रिस्क फॅक्टर जो आहे तर तो आहे 2100 रुपयाचा आपण स्टॉप लॉस लावला आहे. लॉस झाला तर 2100 रुपयाचा होईल. पण त्याच्यामध्ये अजून एक चॅलेंज असं आहे का ट्रेड जास्त होऊ शकतात. ओके, ट्रेड जास्त म्हणजे कसं का लमसम 10-12 ट्रेड होऊ शकतात मे बी मार्केट मुवमेंटवरती बँक निफ्टीवरती. आणि जर मार्केटमध्ये मुवमेंट जास्त असेल, फ्लक्च्युएशन मार्केट असेल तर तुम्हाला थोडंफार मॉनिटरिंगही ठेवावं लागेल. ओके, सो मार्केटची जी मोमेंटम आहे तर तो आपण इकडं पुरेपूर कॅप्चर करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. जेवढी मार्केटमध्ये मुवमेंट होईल तर तेवढा प्रॉफिटेबल चान्सेस जास्त असतात. ओके, सो त्यामुळे ही स्ट्रॅटर्जी परफेक्शनमध्ये काम करते. आणि आत्ताच्या मिनिटाला बघा हा लाईट वेट चालू आहे. ओके, मी माझी ही स्ट्रॅटर्जी पण सर्व बांधवांना मी दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली समजून घ्या. ट्रेडिंग आहे, प्रॉफिट आहे, रिस्क पण आहे. रिस्क घेताय तर प्रॉफिट बनणार आहे. पण आता हीच स्ट्रॅटर्जी कशी वापरली, कशी काम करते, कसा प्रॉफिट होतोय, म्हणजे तुम्ही वन डेमध्ये पण लमसम आता कालच्या डेटला जर बघितलं 10,000च्या कॅपिटलला 10,000 रुपये प्रॉफिट झाला असता आजपर्यंत. कारण की याचा कालचा जो रिझल्ट होता, कालचा रिझल्ट जो आहे तर तो मला मी इकडे दाखवेल. ओके, कालचा रिझल्ट 3,600 बट ॲक्च्युली जास्त होता कालचा प्रॉफिट. मी मला कालचं प्रॉफिट दाखवेल मी. आता बघा हे इथे. ओके, हा कालचा आहे, हा 5,600ला एक्झिट होता. ओके, टोटली सगळे काल पण पुढचे ट्रेड झाले होते आणि इवन तो मार्केट रॅलीवरती काम करेल. आणि हा आजचा आहे 6,000, म्हणजे लमसम 10,000च्या कॅपिटलला 12,000चा प्रॉफिट होऊ शकत होता. पण हे ॲज पर युअर रिस्कवरती आपल्याला करायचं आहे. रिस्क काही नाही आहे, पण जे टेक्निकल बाजू काय आहे की मार्केट मुवमेंटवरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. मार्केट फ्लक्च्युएशन असेल आणि लॉस जर झाला तर मग त्या कंडिशनला मी काही करू शकत नाही, तुम्ही काही करू शकत नाही. ओके, सो त्यामुळे एक बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला गरजेची आहे. नक्कीच ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करेल. ऑलरेडी आपला जो लॉस होऊन गेला आहे तर तो लॉस रिकवर करून देईल. रिस्क आहे, प्रॉफिट आहे आणि अंडरस्टँडिंग जर कराल तर रिस्कही नाही आहे. ओके, सो मोस्ट वेलकम. सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही समजून घ्या. आणि थोडंफार जर ॲग्रेसिव्ह ट्रेड करायचं आहे तुम्हाला बँक निफ्टीला तर तुम्ही बिंदास बँक निफ्टीवरती काम करा, प्रॉफिट चान्सेस जास्त असेल. ओके, सो ह्या अशा फ्लक्च्युएशन मार्केटमध्ये स्टॉप लॉस जर हिट झाला तर त्या कंडिशनला तिथे रिव्हर्सल जर येतोय किंवा रिव्हर्सल असेल तर ते मे बी 1-2 ट्रेड मे बी जास्त होऊ शकतात, बरं ना. पण मग प्रॉफिटेबल चान्सेस आहे. आणि याच्यामध्ये अजून एक चान्सेस आहे, मार्केटमध्ये मुवमेंट पाहिजे. ओके, कॅपिटल रिक्वायरमेंट पण याच्यासाठी थोडी जास्त लागणार आहे. कारण की हा काय करेल का समजा मार्केट जर फ्लक्च्युएशनमध्ये अडकलं, ओके, सो इन द सेन्स काय वेळेस काय होतं का अशा प्रकारे मार्केट अडकतं तर हा कॉल पुट दोन्हीच वेळेस बाय करेल, बरं ना. म्हणजे जर मार्केटमध्ये अप ट्रेंड असेल तर कॉल बाय करेल, पण मार्केटमध्ये अप ट्रेंड असून जर डाऊन ट्रेंड पण त्याला क्लिअर होतोय का अरे कन्फ्युजन वाटतंय तर तो पुट पण बाय करेल. कॉल पुट दोन्ही सोबत बाय करेल. आणि ज्या रॅलीमध्ये मार्केट पळेल
बरोबर ना, ज्या डायरेक्शनला मार्केट पळेल तर त्या डायरेक्शनला हा विन करेल आणि ज्या डायरेक्शनला मार्केट निगेटिव्ह आहे तर तो स्टॉप लॉस हिट करून तिकडे एक्झिट करेल. ओके, सो त्यामुळे हे जे अपडेटचे कॉन्सेप्ट आहे तर ह्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता ह्याचा जो ॲक्च्युअल रिझल्ट आहे हा नक्कीच तुम्हाला इकडे मी दाखवायचा प्रयत्न करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली प्रामाणिकपणे समजून घ्या. समजून घेतला तर तुम्हाला प्रॉफिट बनेल आणि जर समजूनच नाही घेत आहे तर प्रॉफिट नाही बनणार. आता ह्या सगळ्या गोष्टी बघा आणि कशा प्रकारे वर्किंग करायचं ते आपण त्याच्यावरती ठरवूया. ओके, सो मोस्ट वेलकम, थँक्यू.